हाय हाय पण घेतला झोपून होतो आत्ताच घेतलं 6 वाजता. आहे ना चार्जर काय काढले. Going to Jyotiba. Going to Jyotiba mountains. ज्योतिबा महालक्ष्मी मंदिर. मंदिर में फ़ोन अलाउड नहीं था फिर भी ज्योतिबा महालक्ष्मी मंदिर गाइस. ज्योतिबा लक्ष्मी मंदिर. ज्योतिबा लक्ष्मी मंदिर.
very famous place in Kolhapur. Guys, very famous place in Kolhapur, Jyotiba Lakshmi. See this. कोल्हापुरी फेमस पेढा कंदी पेढा तेच घेतलं नाही इथं आले ज्योतिबा हो घेतलं very famous sweet dish in Kolhapur. Stand. We are going to Panhala airport. Going to Panhala. Famous. Going with bus. I am meeting you at Fort Panhala Fort. Okay, bye. मध्ये बांधलेलं राजांचं मंदिर आहे. जास्त काय जास्त भोसले सगळं समाज आहे काय असं नाही सगळं समाज गडावर सगळं समाज गडावर हिंदू आहे मुस्लिम आहे सगळं समाज गडावर एकोप आहे इथे गडावर हे सगळे राजांचे कारकिर्दी राहिले सगळे कार्यकर्ते म्हणे त्या काळात शिपाई वगैरे त्या काळात राजांनीच देऊन टाकले जागा म्हणे गडावर तिथे राहण्यासाठी असा विषय बॅग राहू दे ना पिशवी काय नाही त्याच्यात कोट घ्यायचे मला घ्या व्हिडिओज काढता ना फोटो पण असं दिस sees see this guys, very beautiful place. Now you see this. त्यानं नवीन दाखवायला होतं भाडं मानणार
तो बुधवार पण जेल मध्ये टाकायला See this guys, now we are entry at this inside. See, very cold place. इथून कसा आली असा हवा आली. इथं उभा राहून फोटो काढ. क्लिअर काढ का सरळ का See this. कुठं जाईल मला घ्या योगेश्वर त्याच्या घरात साईडला जाळ व्हायचे गाडी काढली त्यांच्या भाऊ रे भाऊ. योग्याचं घर आहे ना किती चांगलं आहे भाऊ, किती हाईट वर आहे. योगेशला आपण चांगला आहे का? त्याला लागून पलीकडे पण राहील ना, चिटकूनच त्या. पहाड पहाड. See this guys, very cold place. म्हणजे खूपच हवा आहे आणि खूप वरती आहे. या थोडी माहिती सांगा. बरं, माहिती सांगा पहिले. महाराष्ट्रामध्ये इतर किल्ले कसे आहेत? तुम्ही किल्ल्याच्या खाली गडे होता. हॅलो जाओ तुम्ही आता सांगितले त्यांना. महाराष्ट्रामध्ये इतर किल्ले कसे पण किल्ल्याच्या खाली गडे होते किल्ल्यावर चालू माणसाचा एक किल्ल्याच्या किल्ल्याने गाडी होते इथून बस गाडी राहते होती ना किल्ल्याचा तलाव चालायचा. 1 डिसेंबर 1844 मध्ये इंग्रजांनी दरवाजा तोडला आणि आपल्या गाडी केल्या का त्यांनी रस्ता बनवला आणि किल्ल्याची गाडी घेतली. दरवाजा राहिला असताना जसे बाकीचे किल्ले तो पाहिजे असताना त्याच्यापर्यंत पूर्ण हा किल्ला पाहिजे त्यांनी दरवाजा तोडल्यावर किल्ल्याची गाडी घेतली. गडामध्ये 3.5 लोक किल्ल्याच्या आतमध्ये आणि 15 तालुक्याचे प्लेस आहे. तालुका समेत 31 गावाला जोडण्यात तालुका आहे. हां या लोकांनी कुठले कामं करतात कोर्ट पोलीस पंतोपी तहसील करा सगळे किल्ल्याच्या आता गडाची सुरुवात केली बांधकाम जे केलं होतं ना हा शिलाहार वंशाचा राजा भोई याने बांधले तर 1052 ते 1152 किल्ले त्यांनी 8.5 गडबंदी बांधली. आपण पुढे नंतर अंबाकडे राजा भोई म्हणून आहे आणि नंतर जे मध्ये 1570 विजापूरचे आधीचे कार्यक्रम होते. छत्रपती शिवाजी किल्ला जिंकलेला आहे पण संपूर्ण गड करता भोज यादव बहामुनी आदिशाकडून मारा किल्ला जिंकला आहे 28 नोव्हेंबर 1659 त्यांनी हा बनवलेला पूर्ण काम तयार केलं. आता ही जी इमारत पाहतो याचं नाव सज्जा कोटी. सज्जा म्हणजे ही गॅलरी कोटी म्हणजे घर आपण बंगला म्हणतो कोटी मिळतात. छत्रपती संभाजी राजांना या ठिकाणी या इमारतीमध्ये नजरकैद ठेवलं होतं तर कुणी ठेवलं होतं स्वतःहून राजाने ठेवलं होतं. ही नजरकैद कशी होती फक्त सैनिकांचं सोडायचं आणि किल्ल्याचं राखायचं गड सोडून कुठे आहे त्यांना गडाचा राखते त्यांनी पात्रावर नजर ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज शेवटची भेट झाली आपल्याला पणाच्या पायथीची तलाव संपलं मसूद मालिक गावात कडे गेलं ते राजांनी 1680 मध्ये. इथून जे राजे निघाले कर्नाटक मोहीम केली रायगडवर पोहोचले आजारी पडले. 3 एप्रिल 1680 मध्ये महाराजांचं दुःखद निधन झालं. ही पण बातमी छत्रपती संभाजी 13 दिवसांचं झालं. किती दिवस त्याचे सावत्र महावीरम होते मग ताराजी वडील होते जो कार्यविधी या गडावरच केला. इथून ते रागाने रायगड निघून गेले. वाद झाला छत्रपती संभाजी सातारा आणि छत्रपती राजाराम कोल्हापूर श्रीमात्र विजापूरचे अधिकारी म्हणून मकसूद आखान करायचा 1534 मध्ये बांधतात. तर सदरी म्हणजे खलबतखाना चालायचा आपल्या गुपचूप मिटिंग चालायच्या या इमारती चालत होत्या. जे छत्रपती शिवाजी महाराज किल्ला बनवला या इमारतीचं नाव सच्चा कुटी. शाहू महाराज नंतरच्या आतली अलीकडची इमारत हे अलीकडे त्यांचेच वंश म्हणजे अलीकडचा भाग असतात. संभाजी महाराज सातारा आणि राजाराम महाराज कोल्हापूर 2 संस्था झाले ना. आता उदयनराज जे कोल्हापूरचे ते साताऱ्याचे खासदार ते राजांचे वंशी म्हणायचे कोल्हापुरी शाहू महाराज ते उदयनराज कोणत्या सातारा कोल्हापूर बोलते काय शाहू महाराज सी बघा हे बघा एवढा मोठा घर कोल्हापूरचा पहाडी बत्तर. वरती पण वरती उपर स्ट्रक्चर आहे जाऊ वरती फोटो काढायला ओपन स्ट्रक्चर घेऊन वरती जाऊन या काय प्रॉब्लेम आणि फोटो काढा माझा
जा युस थांबा जा तिकडे वरती जा इकडे दिसू नको तिथंच थांब बस शांत राहा. आयुष साईडला लॉक है. Oh my god. See this? थांबा ना हळूहळू. पाच वाजता खालचं जातं कच्चा रस्ता आहे कच्चा खाली जातं ना माहिती देतात 1660 मध्ये सेनापती सिद्धी जोहरने आपल्याला वेळावता गडाला 40,000 सैन्याचा वेळावता गडाला आपल्याला आपण इथं धान्याचं कोटर बघणार आहोत. त्यातला धान्याचा साठा हा संपत चालला होता. खाल्ल्याची धान्याची रसद होती त्या काळामध्ये बंद झाली होती. तर महाराजांना ओळखतं कसं करावं तर महाराजांनी लिहू म्हणजे शिवा काशीत म्हणजे आपली वेशभूषा ही त्याला दिली. जिथून गडाच्या आतमध्ये गाडी वगैरे आत येते ना त्या पायथ्याला सिद्धीला संदेश पाठवला की मी तहच्या बोलणीवर तुझ्या भेटीस येत आहे. सिद्धी दुखून वेळातून कमी केला सैन्याचं वेळात करत आपण जी सुरुवातीला सज्जाकोटी पाहिली ना तिथून त्या काळात 2 पालख्या बनवल्या आपल्या. एक पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची बादेशपणे 12 जुलै 1660 या रस्त्याने विशाळगडला निघून गेली आणि दुसरी पालखी शिवाकाशीची ही तहच्या बोलणी करता सिद्धीजीच्या भेटीत गेली. ओके प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अफजलखानला मारलं होतं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर आणि डोक्यावर आणि अफजलखान मुलं फाजल खान त्यांनी बघितलं की महाराज कसे होते. त्यांनी फक्त त्याला जेरी टोकावला कारण जखम ही बरू शकते जखमांनी खुंड तिने ओळखलं हे राजे नसून दुसरा कोणीतरी अन्य व्यक्ती आहे. त्या शिवाकाने तिने तेथच मारलं आणि परत हा केला त्याने आपल्या तामिळला आणि परत त्याला माहीत पडलं महाराज निघून निष्ठून परत हा पाटला हा क्रूज ठेवला आपल्याला. त्या विशाळगडच्या पायथ्याशी आपल्याला घोडखिंड लागतात. त्याने बादेशपणे म्हणाले महाराज तुमच्या पुढे व्हा गडावले 500 तोफेची सलामी मी समजे शुक्रवार रोखून धरतो. त्यावेळी लढत होते तोफान तिथे प्राण सोडले त्यांच्या रक्ताने पावन झाले म्हणजे पावन केलं. आज चालत जायचं म्हणलं ना हा 45 किलोमीटर ट्रेकिंग मार्ग आपल्याला हां 2 दिवसाचा कालावधी लागतो आपल्याला. राजांचा प्रवास 16 तासाचा. पण छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसणं म्हणजे राजांची पालखी राजांची दिंडी गेली तो हा राजदिंडी मार्ग असा जंगली मार्ग आहे. पुढं रांगा सह्याद्रीच्या त्या 7 रांगा आहेत ते 7 रांगा पासून शिरतात. हा दरवाजा तो दरवाजा पडलेला आपल्याला तटबंदी पाहतो हां इथं दरवाजा हे तो पडला असा जंगली मार्ग आपलं बाकी काय नाही पुढे आणि त्या रांगा सह्याद्री इथून घोड्याने याचे काय नाही चालत गेले चालत गेले त्यावेळी चालत किती 16 तास लागले आपल्याला 2 दिवस लागतात 45 किलोमीटर 45 किलोमीटर आपल्याला 2 दिवस लागतो. खाली काहीच नाही बघ असं कॉर्नर रस्ता जंगली बाकी काय नाही. सेपरेट कर
इथून फोटो काढायचे. आपल्याला पाहतो ही माहिती नाही टेहनी बरोबर आहे म्हणजे वॉचमॅन आपल्याला म्हणजे शत्रूवरती नजर ठेवणार होता. किल्ल्याला 100 म्हणजे हाकेच्या अंतर बुरुज होतं आपल्याला. थोडेफार शिल्लक आहे, थोडे बुरुज कांसर पुढे राहतील. त्या काळामध्ये ह्या बुरुजावर एक सैनिक राहिला. जर खालून शत्रू दिसला तर पुढच्या सैनिक संदर्भात टाळी वाजवणे, शिट्टे वाजवणे, आग पेटवणे, सांकेतिक प्रकार म्हणजे वेगवेगळे पद्धती आवाज करायचा. बऱ्यापैकी परिसर आपण बघू शकत नाही. जाऊ बघू शकतो. एवढं हे नाही काय पाडी म्हणतो. व्हिडिओ काढून थांबू नको दिसू. व्हिडिओ एकदम पूर्ण कर. चल चला दुसरं पण चला. गाडीतून खाली जातो. आपण बघतो याचं नाव अंधार भाव. काळ भाव म्हणजे कशी वाटते जर तुम्ही जाऊन बघा त्याला मला मी विहिरीचा वाटतो. दुसरा मधला हा शंकर किल्ल्याचा चोर मारा. हा तिसरा मधला हा सैनिक लोकांना आराम केली व्यवस्था आणि वरती पहिले टेहनीकडून पुढे जातात. तर ही विहीर अशी का बनवली त्या किल्ल्यामध्ये विहीर आहे त्या खुल्या ओपन आहे. त्यातून परती फिरायची आपली करायची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये 20% पाणी त्या सैनिकाकडून मारलं जाईल. त्या काळामध्ये विहिरी बंद करून टाकल्या तर आपल्या सैनिकांनी सुरक्षित व चांगला सुरक्षित मिळतो. म्हणजे पूर्व 12 पार करतो. तेच आहे तिथं निघालं माझं तिथून खाली जावं हे असं बघा. ह्या रूटनं चालत त्या कपड्यात जाऊ खाली खालचं जाऊन मध्ये वरती यायला लागणार टर्न. हे बघा असंच चालत खालच्या पडले खाली सांगतो ते तेच समोर तिथं आहे मी खाली. समजून घ्या. व्हिडिओ काढतो ना म्हणून तर काढतो. त्याच्यासाठी ना काढतो, यूट्यूबमध्ये टाकासाठी काढतो. अरे बापरे, अरे बापरे. काय नको इथे आपण फोटो घ्यायला मस्त फोटो घ्या आतमध्ये
पुढे काढतो